हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. फायनली आज 30 डेज चॅलेंजला सुरुवात झालेली आहे. आज आहे डे 1 आणि सकाळी सकाळी मी उठले 5 वाजताच, की बोले एक्सरसाइज वगैरे सगळं केलं पाहिजे. चॅलेंज एवढा घेते वेट लॉसचा. तर एक्सरसाइजसाठी मी पूर्णपणे तयार झाले. मस्त कपडे वगैरे घातलेत आणि बो वगैरे बांधते. तर आजचा दिवस खूप माझा चांगला होता का वाईट होता हे तुम्हाला हळूहळू कळेल. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि सकाळी सकाळी पहिलं मी हे गरम पाणी आणि त्यात जिरा टाकून ते पहिलं पिते, कारण ते पोट कमी होण्यासाठी मदत करतं आपलं. पण हे ब्रश वगैरे करायच्या आधी प्यायचंय, नाहीतर तुम्ही ब्रश वगैरे केला मग पिया. तर हे झाल्यानंतर मी जरा फिट चेक करून नंतर मी निघाले. सकाळी सकाळी 5-5:30 वाजता मी एक्सरसाइज योगा नाही, एक्सरसाइज पण नाही, जॉगिंग करणारे गाईज फक्त आज. आणि चंद्र अजून मावळायला पण, सॉरी यार, काय चंद्र मावळेल यार, चंद्र का मावळेल, पण सूर्य उगवला नव्हता त्याच्या आधी मी आले होते. चंद्र मस्त दिसतोय आणि माझ्यासोबत ही माझी मैत्रीण यार, तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेव्हा बोलवते तेव्हा येते यार, खरंच. असे फ्रेंड्स सगळ्यांना भेटू द्या अशी माझी इच्छा आहे. तर आम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात केली आहे. मस्तपैकी जास्त आज एक्सरसाइज नाही केली, नॉर्मलच केली. बोलले दुसऱ्या दिवशी पण यायची इच्छा झाली पाहिजे म्हणून साठी नॉर्मल केलं. आणि आज आहे ना, खरं सांगते गाईज, माझा ऑफिसचा फर्स्ट डे आहे. ठीक आहे, फर्स्ट डेमध्ये काय काय झालं ना मी तुम्हाला सांगते. आणि इथे सकाळी सकाळी माझी एक्सरसाइज डन झालेली आहे. त्याच्यानंतर मी घरी वगैरे गेले, फ्रेशनअप झाले आणि माझ्या ब्रेकफास्टमध्ये होतं बॉईल एग होतं. ब्रेकफास्ट नव्हतं, म्हणजे पहिलं बोलले बॉईल एग वगैरे खावं, ते प्रोटीन चांगलं भेटतं. आणि ते मी 4-5 डब्यांचा लेअर लावला होता, कारण ऑफिसचा फर्स्ट डे होता आणि माझी खूप इच्छा होती आधीपासून की मी ऑफिसला 5-6 डबे न्यायचं, हे न्यायचं. आणि मी सकाळी 7:30च्या आधी निघाले. एवढा लांब माझं ऑफिस लोकेशन गोरेगावला आहे आणि माझा फर्स्ट डे. तर आज हा माझा फर्स्ट डे लास्ट डे नको होऊ दे मला असं वाटतंय, कारण एवढं लांब ट्रॅव्हलिंग करणं मला जमणार नाही. ट्रेनमध्येच मला झोप यायला चालू झाले आणि मी पोहे आणले होते. बोले पोहे पहिला खाऊन घेते, कारण 2 तास ट्रॅव्हल करून मला दमायला झालं ना. एवढं मला बसायचंच होतं, पण तरी पण आळस देऊन देऊन वैताग आला. आणि 2 मी झोप काढली छानपैकी ट्रेनमध्ये. आणि इथे बाहेर येऊन यार एवढं ऊन होतं ना, नंतर मग मी ऑफिसमधलं काही दाखवलं नाही. डायरेक्ट लंच ब्रेकला मी चपाती भाजी आणि दही ॲड केलं आहे माझ्या मीलमध्ये, कारण ते जरा हेल्दी असतं, वेट लॉस करायला ते चालू होतं. आणि इथे जेवण झालं तर मी थोडंसं वॉक वगैरे केलं. आणि संध्याकाळी यार निघायच्या टायमाला ह्यांचं कोणाचा तरी लास्ट डे होता आणि तिथे केक होता, पण मी केक नाही खाल्लाय तो. आणि दिवस एवढा बकवास होता आणि ट्रेनमध्ये मी हे ड्रायफ्रुट्स वगैरे आणलेले ते खाल्ले. आणि दिवस एवढा बकवास होता ना गाईज, मी उद्यापासून जाणारच नाही ऑफिसला. बस मी घरी येऊ नये ना, असा भोंगा पसरला होता की पप्पा मला नाही जमणार, म्हणजे ना. पप्पा बोलले ठीक आहे बाळा नको जाऊ, कारण घरी आल्यानंतर माझा चेहरा बघा किती मस्त ग्लो केला यार. कारण मला असं वाटलं यार काय मी गेले यार, 10 ते 7, 7 वाजेपर्यंत कोण ऑफिसमध्ये ठेवतं. 7च्या नंतर मला घरी यायलाच 10 वाजले. घरी आल्यानंतर मग हे 10:30ला जेवणार आणि परत मी झोपणार कधी, उठणार कधी सकाळी. त्याच्यामुळे मी सोडलाय जॉब गाईज, सोडलाय बस. आणि तर रात्री मस्त डिनर केला आणि मी माझ्या लाईफमध्ये असं बोलले की नाही एवढं लांब नाही करणार, जवळच बघणार. तर गाईज असा मी माझं डे एंड करते. बाय गाईज, भेटूया उद्याच्या व्हिडिओ.